त्या ठिकाणी मात्र या ट्रॅव्हलचा अपघात झाला। यामध्ये 25 जणांना मृत्यू झाला। आपल्यासोबत संचालक आहे, मला सांगा किती वाजता ही ट्रॅव्हल झाली होती? असं म्हणता येईल, कारण की 8 ऑक्टोबर 2013ला भारतामध्ये सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय होता, त्या निर्णयामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की निष्पक्ष चुनाव होऊ शकत नाही, करिता व्याप्त हे 100% गिनती झाली पाहिजे। पण तसं भारतामध्ये होत नाही आहे आणि ही तानाशाही जी आहे ती BJP RSSच्या माध्यमातून होत आहे। तर ही तानाशाही संपुष्टात आणण्याकरिता भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं आम्ही 4 चरणामध्ये आंदोलन करीत आहोत। आमचा पहिला चरण 5 तारखेला झालेला आहे आणि आमचा हा दुसरा चरण आहे, हा 10 तारखेचा आहे। आमचा तिसरा जो चरण आहे तो आमचा 14 तारखेला आहे। त्या चरणमध्ये आम्ही रॅली काढणार आहोत आणि रॅली काढून EMचा विरोध करणार आहोत आणि आमचा चौथा जो चरण आहे तो दिल्लीमध्ये आहे। भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये चरणबद्ध आंदोलन सुरू झालेलं आहे। हा दुसरा टप्पा आहे। धरणं आंदोलनाचा कार्यक्रम सुरू आहे आणि संपूर्ण भारतामध्ये धरणे प्रदर्शन होतं आहे। भारत मुक्ती मोर्चा या संपूर्ण राष्ट्रव्यापी संघटनेच्या माध्यमातून EVM हटाओ लोकतंत्र बचाओ देश बचाओ मोदी हटाओ हा नारा घेऊन आम्ही भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून या ब्राह्मणशाही तानाशाही सरकारचा विरोध करतो आहे। त्यासाठी आजच्या तारखेला संपूर्ण भारतामध्ये भारतातील 567 जिल्ह्यांमध्ये धरणं प्रदर्शनाचा कार्यक्रम सुरू आहे आणि पुढे तिसऱ्या चरणामध्ये आम्ही लोक रॅली प्रदर्शन करणार आहोत। जिल्हा आणि तालुका लेवलवरती याचं आयोजन करण्यात येणार आहे। तर ते रॅली प्रदर्शनामधून आम्ही आमचा मुद्दा हा समाजामध्ये घेऊन जाऊ इच्छितो, कारण का या देशातील सर्वसाधारण जे वोटर्स आहेत त्यांचा वोटिंग मशीनवरती विश्वास राहिलेला नाही। तर हा आमच्या चर्चेचा मुद्दा नाही आहे। 8 ऑक्टोबर 2013चा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, त्या निर्णयाची तरी तुम्ही कम से कम लाज राखा की 8 ऑक्टोबर 2013ला या देशाची सुप्रीम कोर्ट जर का हा निर्णय देत आहे की EVM मशीनच्या माध्यमातून फ्री फेअर आणि ट्रान्सपरंट निवडणुका घेता येऊ शकत नाही, असा सुप्रीम कोर्टाचा जर का निर्णय असेल तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला सुद्धा जर या देशातलं सरकार ऐकायला तयार नसेल, निवडणूक आयोग याच्याकडे लक्ष द्यायला तयार नसेल, तर त्याच्यामुळे लोकशाहीवरती ज्या ज्या लोकांचा विश्वास आहे आणि ज्या ज्या लोकांचं लोकशाहीमुळे अस्तित्व टिकून आहे त्या लोकांनी रस्त्यावरती उतरून ही लढाई लढण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे। त्यासाठी आमचा हा विरोध आहे आणि रॅली प्रदर्शनचा कार्यक्रम 16 जानेवारी 2024चा संपन्न झाल्यानंतर सरकारनं आणि निवडणूक आयोगानं जर का यावरती लक्ष दिलं नाही तर आम्ही चौथ्या चरणामध्ये 31 जानेवारी 2024ला भारतातून जवळपास 11 लाख लोकांना मुख्य चुनाव आयोगाचं जे ऑफिस आहे दिल्लीला, त्या ठिकाणी 11 लाख लोकांचा मोर्चा घेऊन जाणार आणि त्या माध्यमातून EVM हटाव, कोण्याही परिस्थितीमध्ये EVM मशीन आम्हाला नको आहे, आमचा त्याच्यावरती विश्वास नाही आहे। परंतु या देशातलं जे काही निवडणूक आयोग आहे जबरदस्तीनं ते आमच्यावरती थोपण्याचा प्रयत्न करत आहे। त्याच्यामुळे आम्ही EVM मशीनचा धिक्कार तर 2 नंबरला करतो आहे, पण नंबर 1ला आज आम्ही निवडणूक आयोगाचाच विरोध करतो। EVM मशीनचा विरोध करणे हा नंबर 2 वरती अजेंड्यावरती आलेला आहे, पण आजच्या घडीला हे जे निवडणूक आयोग आहे त्याचा आम्ही नंबर 1 वरती विरोध करतो आहे। या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे।